माझ्या मैत्रिणीचा मुलगा. नमस्कार, माझे नाव रश्मी आहे आणि माझे वय 38 वर्ष आहे. मला विधवा होऊन 1 वर्ष झाले होते. माझ्या नोकरीमुळे मी माझ्या पालकांकडे परत जाऊ शकत नाही. मी माझ्या मुलीसोबत संगरूरमध्ये राहते. मला खूप मित्र आहेत, पण माझी सर्वात चांगली मैत्रीण नेहा आहे, जी माझ्या खूप जवळ आहे. काही आठवड्यांपूर्वी ती तिच्या पतीसोबत एका हिल स्टेशनवर गेली होती, पण तिचा मुलगा मोहित त्याच्या परीक्षांमुळे तिथे जाऊ शकत नाही. म्हणून मी त्याला माझ्यासोबत सोडायला सांगितले. दुसऱ्या दिवशी त्याची परीक्षा संपली आणि तो माझ्यासोबत 2 दिवस राहणार होता. आणि रात्री तो लवकर झोपला कारण तो खूप थकला होता. मी त्याच्याकडे बघत होते कारण तो खूप सेक्सी दिसत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी माझी मुलगी शाळेत गेली आणि मला कामावर जायचे आहे म्हणून मी बाथरूम वापरायला गेले. पण जेव्हा मी दार उघडले तेव्हा तो नग्न अवस्थेत उभा होता. त्याचा मोठा डिक पाहून मला धक्काच बसला. त्याच्या डिकचा आकार जवळपास 8-9 इंच. जेव्हा त्याने मला पाहिले तेव्हा तो घाबरला. मी त्याला सांगितले की काळजी करू नकोस, मी नंतर आंघोळ करेन. त्याचा खूप मोठा डिक आहे, मी नमूद केले. त्याच्या मनात काय आहे मला काय कळले नाही. नंतर मी भांडी धुवू लागले. मी माझ्या मॅक्सीमध्ये होते आणि त्याने मागून येऊन माझी मॅक्सी उचलली आणि त्याचा मोठा डिक माझ्या पुचीमध्ये टाकला. त्याने मला चोदायला सुरुवात केली. ही चुकीची गोष्ट होती, पण मी त्याला विरोध करू शकले नाही कारण मला माझ्या संपूर्ण आयुष्यात सेक्समध्ये इतका आनंद कधीच मिळाला नाही. उत्कटतेने त्याने माझी सेक्सी फाडली आणि माझी ब्रा उघडली. आम्ही वॉश बेसिनजवळ पूर्ण नग्न होऊन सेक्स करत होतो. मग तो माझे स्तन चोखू लागला. ते खूप छान आणि सुंदर होते. काही वेळाने त्याने त्याचं वीर्य माझ्या गांडीवर सोडलं. मी घड्याळात वेळ पाहिली आणि मला समजले की माझी बस चुकली. म्हणून मी ऑफिसमधून सुट्टी घेतली आणि मला माहीत आहे की मोहित मला संपूर्ण दिवस चोदू शकतो. आम्ही एकमेकांना किस करू लागलो आणि खूप वेळ आम्ही एकमेकांच्या रसाचा आनंद घेत होतो. मोहितने त्याची डिक काढली आणि मी त्याला ब्लो जॉब देऊ लागले. त्याचा कडक सुंदर रसाळ डिक माझ्या घशापर्यंत जात होता. मी इतकी उत्कट होते की त्याची डिक माझ्या पुचीत घेतली. त्याच्या डिकने मला इतकी जोरात किंचाळी आली की मला इतके कधीच दुखले नाही. तो माझी गांड चोदत होता. एक सुंदर अनुभव. तो जेवणात वागरा घेतो असं दिसत होतं. अरे बापरे, फक मी, थांबू नकोस असे मी त्याला म्हणत होते आणि तो मला चोदू लागला. आम्ही दोघेही घामाने भिजलो होतो. इतका वेळ सतत चोदल्यानंतर त्याने मला सांगितलं की त्याला माझ्या चेहऱ्यावर वीर्य सोडायचे आहे आणि मलाही तेच हवे आहे. त्याने माझ्या चेहऱ्यावर वीर्य सोडले. मी त्याचे वीर्य चाखत होते आणि चव चांगली होती. आता माझ्या मुलीची घरी येण्याची वेळ झाली. मी तोंड धुतले आणि दुपारचे जेवण बनवायला लागले. पण मला एक गोष्ट आवडली नाही, ती म्हणजे त्याने माझी आवडती मॅक्सी फाडली. नमस्कार, कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच रात्रीच्या चावट कथा ऐकण्यासाठी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओ सर्वात आधी पाहता येतील.